कोर्टात माफ होत नाही. म्हणून जितकं गरीबाला चांगलं बोलता येईल तितकं बोलण्याचा प्रयत्न करा. नका जाऊ पंढरपूरला, कोट्यावधी वारे केल्याचं पुण्य इथं प्राप्त होईल. विठाला विठाला. एकच आहे का गिरगावच्या बाळ्याचं? संक्रांत झाली ना काल परवा मागे. संक्रांतीच्या दिवशी गरीबाच्या बाईला पण हळदी कुंकू लायचा. तुमच्या बोटाला धनुरात नका येऊ देत जाऊ. जिच्या गळ्यात लय मोठे दागिने तिला लय हळदी कुंकू देती, आणि गरीबाच्या बाईच्या कपाळावर का इचू निघतो का? हा, कसं मालकाला आयुष्य वाढन तुमच्या? हा चालूपणा नका करी जाऊ माझ्या माईनो. कशाला कीर्तन ऐकायचे? दम नाही कीर्तनाला, भागवताला, रामायणाला, प्रवचनाला, शिवपुराणाला. गुण कोणाला आहे? आमदाराची बायको आली की चांदीचं बघू देती. जिल्हा परिषद सदस्याची आली की पितळाचं देती. मध्यमवर्गीयाची आली की गुळाचा ढेकूळ देती. आणि दरावरची बायको आली की शॅम्पूची पुडी देती. होंडी होशीन होंडी. केस राहायचा नाही डोक्याला तुया केस. हा, ड्रायव्हरची बायको आली की तिला शॅम्पूची पिढी आणि चहा गाळायची चाळणी देती. हा, अख्खा संसार गळून जाईन त्या चाळणीतून. हा, पुन्हा शॅम्पू लावायचं काम राहणार नाही. कशाला नाटकं करता, आणि कशाला भागवता ऐकता, आणि कशाला राधा कृष्ण डिंग टॉंग करता? वरचा काय आंधळा आहे का देव? विठाला विठाला विठाला. आणि उत नाटकायचाच लय आलाय. आपण सोहळ्यात जातोत ना आपण, तर जे निष्ठावंत वारकरी दिंडीत चलतेल, भजन बनतेल, पताका खांद्यावर घेतेल, हे टेम्पूत बसून पते खेळतेत का? हेतलंय नाचतेत. शेल्प्या काढतील, लगेच मित्राला टाकतील मी दिंडीत आहे, आणि लगेच आला पप्याच्या माई संग गप्पा करायला सोमळ्या. पंढरपुरातल्या मालकान डोळे झाकले का उचल्या? नाटकं नाहीत चालत इथं, अद्याप नाहीत नाटकं. इथं खरा परमार्थ पाहिजे. विठाला विठाला. परवाला आता कुंभ चालू आहे ना, आमच्या शेजारचं एक पोरग कुंभाला गेलं. दर्शन घेतलं, मारुतीरायाचं दर्शन घेतलं. मी मंदिरातच भेटलो म्हणून माझ्या पाया पडते. महाराज कुंभाला चाललो. म्हणलं बरं बरं. आणि गटोड्यात काय काय नाही म्हणला, 700 रुपयाची तंबाखू आहे. आणि म्हणलं इतकी कशाला? इतक्या गर्दीत तिथं भेटन का? एवढी गर्दी आहे तिथं तंबाखू भेटन का? आणि तंबाखू शिवमय 2 काम होत नाहीत. मी म्हणलं भडव्या, हरामखोरा, ना आलाय का? अरे कुंभ म्हणजे अमृतानं पवित्र झालेली 4 जागा आहेत. त्याच्यापैकी एक जागा महाराष्ट्रात नाशिक आहे. अमृतानं शुद्ध झालेल्या 4 जागा, आणि या 4 जागेमध्ये जर तू तंबाखू खाऊन थुकत असेल तर जेसीबीनं खड्डा करून जरी तुला पुरलं ना आलाय का, तरी तू उद्धार होणार नाही. कशाला नाटकं करायचे? विठाला विठाला. शिवजी कासार नावाची व्यक्ती इथपर्यंत आलतो का? कामना यांगिया उदाहरण क्रमांक 2, त्याला नर म्हणीत असते. शिवजी कासार नावाची व्यक्ती तुकोबारायचे टाळकरी होते. तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणायची पुढे गंगाजी मवाळ, आणि पाठीमागे चाल म्हणायची आप्पा शिवजी कासारांनी. काय पुण्यवान कासार असेल होतो. एक माफी मागून एक शब्द सांगू का? कधी कधी तुम्हाला सुद्धा नालायकाच्या कीर्तनात चाली म्हणावं लागतात. तुम्हाला पटत नाही, पण विलाज नाही, विलाज नाही, विलाज नाही. निष्ठावंत वारकऱ्याच्या कीर्तनात ज्याला उभं राहायचा योग येतोय, त्याही भजण्याचं पुण्य उदयाला असं समजायचं. काय पुण्य असेल शिवजी कासारांचं तुकोबारायच्या कीर्तनात. बुवा, तुकोबारायचं कीर्तन वाजवायला सोनबा ठाकूर होते. काय हाता असतील होते. तुकोबारायचं कीर्तन वाजवायला भेटतंय. तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणायला कासार समाजाचा माणूस. चांगल्या माणसाचं दर्शन, तुटे देहाचे बंधन, संसारातले बंधन, देहाचे बंधन तुटतेत याचा पुरावा सांगतोय. शिवजी कासार तुकोबारायच्या कीर्तनात बसले. एकच दिवस, त्या दिवशी टाळ भेटला नव्हता. शिवजी कासाराच्या टाळाला हात लावायची कोणाची मायविली बापू, पण कोणीतरी एक प्रतिष्ठित व्यक्ती आलती, आणि त्या व्यक्तीनं त्या दिवशी टाळ घेतला. शिवजी कासारांना उशीर झाला म्हणून शिवजी कासार तुकोबारायचं कीर्तन ऐकायला खाली बसले. बसले पण कोणापाशी? ऐकायला कीर्तन कोणाचं? तुकोबारायचं. गिरगावच्या बाळ्याचं नाही, गाणे म्हणणारायचं नाही, थोतांड्यायचं नाही, सटाक्या सांगणारायचं नाही. तुकोबारायचं कीर्तन.
ऐकायला तुकोबरायचं कीर्तन ऐकायला खाली बसले. शेजारी कोण होतं? मंबाजी बोगोसावी 1 नंबरला. 2 नंबरला हिरव्या रंगाचे कपडे घातलेले अनगडशा फकीर, आणि अनगडशा फकीराच्या बाजूला बसलेला रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मांडीला मांडी लावून शिवजी कासार बसलेत. कोणाला? राजा 5व्या क्रमांकाचा राजा, 5व्या क्रमांक. कोणाला राग येऊ देऊ नका, मी साहेब कोणालाही म्हणील, पण राजा छत्रपतीच्या नंतर कोणाला म्हणत नाही. राजा म्हणून घ्याच्या लायकीचा तोच आहे. तदेव लग्नं सुदिनं तदेव तारा बलम चंद्र बलम तदेव दैव बलम लाभस्ते श्याम जयस्ते श्याम कुतस्ते श्याम पराजयो. या आश्रित या परिजयानं प्राप्त केलेल्या पत्नीच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणतो त्याला राजा म्हणायचं. जिकडं तोंड फिरन तिकडं लुगडं वाळतो त्याला रावण म्हणायचं, त्याला नाही राजा म्हणायचं. आपली पवित्र जीभ खराब करायची नाही आप्पा. राजा फक्त तोच. राजे 5च झाले, 5च. एक 6वा राजा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र यांच्या आजोबाच्या काळामध्ये त्या राजाचं नाव होतं चक्रवेन नावाचा राजा. रामायणात पाहू नका, दुसऱ्या पुराणात बघा. एक जण म्हणला मी इतक्या बऱ्या रामायण वाचिलं मला नाही सापडलं. मग गिरगावच्या बाळूनं काय उसातलं सांगितलं का तुला सोंबळ्या? तो दुसरं पुराण वाच, लक्षात येईल तुमच्या. तो चक्रवेन राजा ज्याच्या पुढे रावण गुडघे टेकीत होता. रावण 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 गुडघे टेकीत होता. त्याच्यानंतर 5च राजे झाले. कृष्ण वंदे जगद्गुरु, भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्मा 1 नंबरचे राजे. त्याच्यानंतर राजा झाला विदुर. खरं तर विदुरच 1 नंबरचे आहेत. कृष्ण परमात्म्याच्या अगोदरही 1 नंबरचा राजा विदुर आहे. पण विदुरानं श्रुती मातेला सांगितलं, श्रुती मी ज्या विश्वाच्या मालकाचं भजन करतोय त्याचा नंबर मला देऊ नको, त्यालाच दे. याला म्हणायचं महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडोनी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी. स्वतःचा नंबर कृष्ण परमात्म्याला देऊन टाकला. आणि 2 नंबरचे राजे विदुर, 3 नंबरचे कणक, 5व्या क्रमांकाचे राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. अभ्यास कमी असला तरी चालेल आम्हाला, स्वराच्या रागरागिनी कमी असल्या तरी बापू चालेल, पक्वादाचे बोल कमी असले तरी चालतील, पण आपली बायको सोडून जगातल्या स्त्रीला जो माय म्हणतो तो जगातला 1 नंबरचा महाराज आहे. तो 1 नंबरचा महाराज आहे. नाटक नाही, नाटक नाही. महाराज काय दृष्टी असेल या लोकांची, काय दृष्टी असेल. आणि त्या राजाच्या बाजूला शिवजी कासारांना बसण्याचा योग आला. कर्मनो गहनो गती. आणि त्याच दिवशी तुटे देहाचे बंधना, त्याच दिवशी तुकोबरायचं कीर्तन ऐकत असताना शिवजी कासाराचा मुलगा घरी ताप आली आणि तापानं शिवजी कासाराचा मुलगा मरण पावला. सात्विक पत्नी होती शिवजींना, फार सदाचारी बायको होती, परमार्थिक होती, आध्यात्मिक होती. मालकाचा धंदा होता बांगड्या भरायचा. पुन्हा कोणी तरुण बसलेले असतील, मोठ्यांना सांगायला माझी लायकी नाही, पण 40च्या आतल्याला सांगतो, कारण मी 43 पर्यंत गेलोय. आता 40 वाल्याला सांगायला काय हरकत नाही. मी 44 वाल्याला सांगणार नाही, कारण माझी लायकी नाही, माझं वय कमी आहे. पण 40च्या आतल्यांना सांगेन, बापू आपल्या पोटाला लागतंय त्याच्या 8 पटीनं दिवसात कमीलं पाहिजे. 8 रुपयाची भाकरी खात असेल तर 80 रुपये घरी आणायचे. आणि 1 रुपया कमीत नसतील तर संसारासाठी तर घातक आहेसच, त्या गावासाठी सुद्धा तू घातक आहेस. तू यापेक्षा दगड बरा. हरी का नाम पेट पेट का धंदा न करे मूर्खांदा. मोक्ष अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला. राजे हो, तुमच्या जवळचे पैसे संपले न बाळासाहेब. आपल्या रक्ताच्या नात्यातले हरामखोर पाहुणे सुद्धा आपल्याला पत्रिका देत नाहीत आपलं वाजल्यावर. हा, याच्या पलीकडे सांगू का? राग येऊ देऊ नका माझ्या माईनं तुम्हाला. कमीनाऱ्या नवऱ्याच्या पुढे बायको नंदीबाईला आणि झुलती. सदा शृंगार भूषण कांतलवे बहुमाने, कांतलवे बहुमाने, कांतलवे बहुमाने. सदा शृंगार भूषण कांतलवे बहुमाने, कांतलवे बहुमाने. नवरा जर रोज निष्ठेनं घरी कमाई करून आणत असेल तर त्याची बायको बहुमानानं लवते.
धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव आळंदीतल्या मालकांचं वाक्य. त्याच्या पुढचा शब्द जरा घातक आहे. हे म्हणत्याला आमच्याच बॉम्ब टाकी तू विठाला विठाला चला. पैसे कमविले पाहिजे माणसानं. आपल्या वाट्याला शेती आली असेल, व्यापार आला असेल, काय उद्योग नोकरी असेल, पैशाला झोप घालायला घरी नेलं पाहिजे. पगार उचलायच्या आधीच सगळी उधारी होऊन बसली. हो. आणि ह्यो नुसती सही करायलाच ते गेले टपुरे उचलायला. याला काय राहण्याचा अधिकार आहे मला सांगा ना तुम्ही. अद्याप नाही. पैसे कमवले पाहिजे. आपल्या वाट्याला जो एक महाराज म्हणला पैसे का संग न्यायचे का, आणि त्यानं घर असं बांधलं आभाळाला छिद्र पडलंय. मग त्याला मी म्हणलो, तो एवढं घर कशाला बांधलं, तुला तर मागणं पुढं फुफुटा उड, आणि तू लोकांना म्हण तू पैसे का मड्यावर न्यायचेत का. अरे असे जर तू निष्क्रिय बोलत राहिला तर या महाराष्ट्रातली पोरं 12-12 वाजेपर्यंत झोपतील ना सुमळ्या. पोरांना काम करायचं सांगायचं. राजू हो, काम बंद करून भजन करणारा नालायक आहे. कपड्याचं दुकान असेल, गरीबाची पोरगी वाट लावायची, आणि तिचा बाप 400-200 रुपये घेऊन माजलगावला साडी घ्यायला आला, आणि दुकान उघडा असेल, त्याच्या पोरीला आवडीला अशी जर 400 रुपयाची साडी त्या दुकानावर भेटली, दुकानदारानं उदबत्ती लावायच्या अगोदर जर तिला साडी दिली तर पंढरपूरच्या 100 वाऱ्या केल्याचं पुण्य त्या दुकानदाराला. एखादा डॉक्टर असेल, रात्री 1 वाजता हॉस्पिटल उघडं, गरीबाच्या लेकराला वेदना सुरू झाल्या, बाळांतपणाच्या प्रसूतीच्या वेदना. मी परवाला होशे साहेबांना मागच्या आठवड्यात सांगितलं. त्यांच्या मंडळी गायनिक आहेत, अंजलीताई. तर रात्रीच्या वेळेला गरीबाची लेक हॉस्पिटलमध्ये आली, आणि रात्री 2 वाजता तिचा आणि तिच्या पोटातल्या बाळाचा निवाडा बाळांतपण करून डिलिव्हरी करून एखाद्या डॉक्टरनं जर तिला मुक्त केला असेल तर 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होते. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल हा दुःख होईल सुखाचे. कांदा मुळा भाजी अवघी विठावाई माझी. माझ्या सावता बाबांनी शेतीतल्या मालालाच विठ्ठल मानलं. कर्तव्य महाराज, आपण जो व्यवसाय करतो का तोच आपला देव आहे, आणि तो निमुटपणे केला, खाटकानं निमुटपणे केला, त्याला देवानं आपल्या अंतकरणात घेतलंय. आपण काय तितकी वाईट थोडीच आहेत. विठाला विठाला. शिवजी कासाराचा धंदा बांगड्या भरायचा होता. सोनबा ठाकरांनी प्रश्न केला, बघा कामावर जे प्राप्त करणारी माणसं किती मोठी असतात. त्याची शिवजी कासाराचा मुलगा मरण पावला, आणि त्या मुलाची आई खांद्यावर पोराचं प्रेत घेतलं आणि तुकोबराच्या कीर्तनात येऊन बसली. मेलेलं पोरग घेऊन तुकोबराच्या कीर्तनात येऊन बसली. आणि त्यावेळेला तुकोबराच्या कीर्तनात एवढी गर्दी नसल, कारण काही सुविधा नव्हत्या. माईक नाही, काही नाही, साऊंड नाही, काही नाही. अगदी मोजकी लोक असायची, आणि काही ठराविक 10-5 मावल्या असतील. त्या मावल्यामध्ये शिवजी कासारांच्या धर्मपत्नी बसल्या जाऊन रडू लागल्या. शेजारणीने विचारलं, बाई कीर्तनात तू का रडते ग, बाळ तर तुझा झोपलाय. तिने सांगितलं, बाई झोपला नाही ग. हे वाढव रे आवाज. झोपला नाही हो, हा मृत्यू पावलाय. त्या बाईनं सांगितलं, बाई मेलेली माणसं मशानात नेत असतात, कीर्तनात कशाला आणलंस. उदात्त अंतकरणाने शोक आवरला. त्या बाईला सांगितलं, माझी माय, बाळाला कीर्तनात आणण्याचं एकच काम होतं. याचे बाबा तुकोबरायचं कीर्तन ऐकायला बसलेले आहेत, त्यांना सांगायचं तुमचं बाळ गेलाय. महाराज, काय दुःख असेल त्या बाईला, जिचा मुलगा तापाने मरतोय, तिचे मालक तुकोबरायच्या कीर्तनात बसलेत, आणि तरी मेलेलं पोरग मांडीवर घेऊन बाई रडते. शिवजी कासारांना सोनबा ठाकरांनी प्रश्न केलता. सोनबा ठाकरांनी शिवजी कासारांना विचारलं होतं, काम नाही अंगी याच्यावर सांगतोय, त्या माणसाला नर नावाची पदवी असते. शिवजी जी, मला तुकोबरायच्या कीर्तनात पकवाद वाजायला भेटला, ते माझ्याकडे एक पुण्य होतं. ते सांगून टाकलं. पुन्हा मी तुम्हाला नंतर सांगेल कधी एखाद्या कीर्तनात, किंवा यूट्यूबला ऐका. मला जरी मोबाईल नसेल तर सगळ्या मोबाईलमध्ये कीर्तन जाते. पण सोनबा ठाकरांनी शिवजींना विचारलं, तुम्हाला तुकोबरायच्या कीर्तनात चाल म्हणण्याचा योग कुठून आला. डोळे भरून आले. सोनबाजी, माझे बाबा बांगड्याचा धंदा करायचे, माझे बाबा थकले,
माझे बाबा थकले सोनबाजी, आणि थकल्याच्या नंतर बांगड्याचं टोपलं माझ्या बाबांनी माझ्याकडे दिलं आणि सांगितलं, शिवा, ए शिवा. शिवा म्हणजे शिवजी कासार, वडील म्हणत होते त्यांचे. ए शिवा, अरे आपल्या या पोटाची खळगी भरण्यासाठी आपण प्रापंचिक माणसं आहोत, आपल्याला काहीतरी व्यवसाय करावा लागतो. आता माझा हात चळचळ कापतोय, या महाराष्ट्रातल्या मावल्यांना मला काकणं भरता येत नाहीत रे. आता बांगड्या भरायचं काम तुला करावं लागेल. जी बाबा. पण जवळ घेतलं आणि कानात एक मंत्र सांगितला. मंत्र किती गोड होता पहा, किती गोड मंत्र होता तो. शिवजी कासारांनी मंत्र, बापानं सांगितलेला मंत्र शिवजी कासारांनी सोनबा ठाकरांना सांगितला. सोनबा ठाकूर म्हणजे तुकोबरायचे मृदंगाचार्य ठाकूरजी. माझ्या बाबांनी माझ्या कानात एक मंत्र सांगितला होता. शुभा, तुझ्यापेक्षा वयानं जी मोठी बाई आहे, कासाराला, या महाराष्ट्रातल्या, भारत देशातल्या पवित्र स्त्रीला बांगड्या भरत असताना दोन्ही हातानं तिच्या हाताला स्पर्श करावा लागतो. कोणाची मायवेली या पवित्र स्त्रीला हात लावायची, पण कासाराला दोन्ही हातानं त्या स्त्रीच्या हाताला स्पर्श करावा लागतो. शिवजी कासारांनी सोनबा ठाकरांना सांगितलं. माझ्या बाबांनी कानात मंत्र दिला. शुभा, तुझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ असलेली बाई असेल, तिला तीनदा माय म्हणायचं आणि मग तिच्या हाताला स्पर्श करून बांगड्या भरायच्या. एक मंत्र. दुसरा मंत्र, शुभा, तुझ्यापेक्षा बरोबरीची जर बाई असेल तर तिला तीनदा बहीण म्हणून तिच्या हातात बांगड्या भरायच्या. आणि शुभा, तुझ्यापेक्षा वयानं जर लहान असेल ना रे, तर तिला पोटची लेक समजून बांगड्या भरायच्या. सोनबा ठाकरांना सांगितलं, ठाकूरजी, या पवित्र महाराष्ट्रातल्या स्त्रियांना बांगड्या भरत असताना माय, बहीण आणि लेक हा दर्जा दिलाय. याच्या व्यतिरिक्त तिला इतकं सुद्धा पाप नाही केलं, म्हणून मला तुकोबरायसारखा महात्मा सापडला. तो या भावा सापड, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. काय निष्ठा महाराज. महाराज, ज्यार ती स्वतःच इतकं गोड वागणं एका सोनबा ठाकरांना सांगत असतील, त्यार ती तुकोबरायला माहीत नसेल. आणि त्यावेळेला तुकोबरायने विठ्ठल विठ्ठल भजन चालू होतं. अशा वेळेला डोळे झाकली आणि विटेवरच्या मालकाला विनंती केली, हे जगदानंद कंद जगतपते पंढरीश पांडुरंग परमात्मा, जीवनभर ज्या कासारांनी, जीवनभर ज्या शिवजी कासारांनी या पवित्र देशातल्या स्त्रीला स्वतःची बायको सोडून जगात जी बाई भेटन तिला माय आणि बहीण आणि लेक म्हणत असेल, त्याला जर कीर्तनात इतकं दुःख देत असेल देवा, तर काय तू काय झोपी गेलास का? झोपी गेलास. इतकंच वाक्य तुकोबरायच्या कीर्तनातून पडलं. कामावर ज्यानं जे प्राप्त केला त्याचं मेलेलं पोरग आईच्या मांडीवरून उठतंय, डोळे झाकलेल्या माईचे डोळे पुसतंय. आई तू का रडती ग? आई तू का रडती ग? आई तू का रडती ग? तिला स्वप्नात चमत्कार व्हावा असा एक भास होतो आणि ती डोळे पुसतील. तिला विचार करतोय, आपला मुलगा तर मृत्यू पावला होता, जिवंत कसा? बिलगून हृदयाशी धरलं, बिलगून हृदयाशी धरलं. एक पुरावा वगळून दुसरा पुरावा मांडतो बापू. मागच्या कीर्तनापेक्षा वेगळं सांगतोय. ती बाई ज्या वेळेला तुकोबरायचं दर्शन घेत होती, ती बाई ज्या वेळेला तुकोबरायचं दर्शन घेत होती आणि दर्शन घेत असताना बापू तिने एकच शब्द टाकला, महाराज मेलेलं पोर घेऊन आलते. महाराज पोटच्या लेकराचा, पोटचा हृदयाचा गोळा मेलेलं प्रेत घेऊन आलते, पण माझं बाळ जिवंत झालंय तुमच्या कीर्तनात. तुकोबरायने सांगितलं, बाई माझ्यामुळं झाला असं तू म्हणत असशील, हे तुझ्या मनाचा मोठेपणा आहे, पण याची एकमेव ताकद आहे, तो निष्ठावंत मालकाला जोपासलंस हे तुझं पुण्य आहे. आणि तुझ्या मालकानं, तू ज्याच्या नावानं कुंकू लावतेस त्यानं जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय, बहीण आणि लेक उपमा दिली. हा पुरुषार्थ शिवजी कासाराचा होता. आणि या पुण्याच्या बळावर तुमच्या पदरात पडलेलं दुःख सुखाच्या स्वरूपात प्रगट होते. इतकी मोठी ताकद तुमची. असा कामाव जे प्राप्त करतो म्हणून मालक त्याला नर नावाची पदवी देतात. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काम क्रोध नाही अंगी, तोच नर
का ज्याचा काम ताब्यात आहे त्या नर नावाचे. 10:15 वाजले बाळासाहेब. एक पुरावा मांडतो आणि वाणीला विराम देतो. मलाही सकाळी काल्याला दूर जायचे. काम किती चित्र आहे का. 100 वर्ष आयुष्य एका महाराजाला. 100 वर्षातलं फक्त 15 मिनिटाचं आयुष्य सोडलं. फक्त 15 मिनिटाचं. तर पूर्ण आयुष्यात बापू तो महाराज जगातल्या प्रत्येक स्त्रीला आप्पा माय म्हणला. 100 वर्षातलं किती आयुष्य. फक्त 15 मिनिटं बाजूला काढा. ते 15 मिनिटं जर बाजूला काढले तर तो महाराज प्रत्येक स्त्रीला बहिणन लेख नाही डायरेक्ट मायच म्हणला. याच्या पलीकडचा पुरुषार्थ कोणता आहे. पण 15 मिनिटात काम किती चुकलं पहा. राहिलेल्या 15 मिनिटात महाराजाला विमान न्यायला आलं. असा जसा मंडप आहे का बाळासाहेब, असा आश्रम होता ना, आश्रमाच्या बाहेर विमान आलं. हे टपर विमान नाही. हे वरी जे फिरतेत का याच्यात एकदा दोनदा बसाय. एकदा दोनदा म्हणजे लय बऱ्या बसायच्या योगाला. तरी ते सांगते कृपया यात्रीगण ध्यान दीजिए मौसम बहुत खराब आहे. पेटी लगालो. म्हणलं पडतगड विमानात काहीतरी. आणि त्या विमानात अशी पुन्हा सोबती. हो एकदा विमानात बसले आमच्या शेजारी असं जोडपं बसलं. वा 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 वा. हो मला तर वाटलं विमान वरच्यावर यायच्या पापण जळत काय. हो पिशवीतून पेरू काढा त्या सुंबळ्यानं. ते इतका ममुल्या आणि त्यानं पेरू पुसला आणि तिच्या हातात द्याला. म्हणजे पहा बैल किती भारी होता 2 पायाचा. यानं पेरू पुसला आणि तिच्या हातात द्याला. म्हणजे तिच्या हाताला धनुर्वात झाला पेरू पुसायला. यानं तिच्या हातात द्याला आणि तिनं बी पेरू असा. मला वाटलं आता हे दोघ आहेत एकच पेरू आहे ना. चिरायला तर विमानात चाकून येऊ देत नाही. आणि ते दोन्ही कोमल हाताचे होते. आता मी रगील होतो पण आपल्याला कोणते पेरू असा फोडू द्यायला. आणि मना बी कसं धोत्रावाल्याने एरबी लोक येडगळ समजितेत. जिनच्या पॅन्टीवाल्यान खबरदार. धोत्रावाल्याला जर नालायक समजितान तर उभे जळतान. हा धोत्रावाल्यानं 72च्या दुष्काळात मिलू खाल्ले, आंबाड्या खाल्ल्या, बरबडे खाल्ले, एक टाइम उपाशी राहिले आणि पॅन्टीवाल्याला जमिनी सांभाळून ठेवल्यात. आणि त्याला तुम्ही येडगळ म्हणता. या धोत्रावाल्यानं जमिनी विकून म्हाताऱ्या गोव्याला न्यायला पाहिजे होत्या. तुम्हाला मुंबईला जावं लागलं असतं गटार उपसायला. हो कोण डॉक्टर मला येड्यावानी म्हणलं हो मामा तुम्हाला कळतो का. कोण डॉक्टर एकदा म्हणलं तुम्हाला कळतं का मामा. मी म्हणलं कळतं हो. आणि काय झालं ना कळायला. 7 रुपये तिकीट आणि 50 रुपये देतात. म्हणलं तेवढीच नोटे ना. आणि माझ्यासोबत जीनच्या पॅन्टीवालं त्याच्याकडे मी 100ची दिली आणि त्यानं 7-7 रुपयाची 2 तिकीट काढे. कंडक्टर म्हणले भैया तुला उतरल्यावर चिल्लर देईन. त्याला भैया आणि मला म्हणला मामा तुम्हाला कळतं का. फक्त धोत्रामुळंच. मी खाली उतरल्यावर कंडक्टरला बाजूला घेतलं. म्हणलं जरा हिशोबात बोलत आहे. धोत्रावाल्याला येडगळवानी समजू नको. तू या डबक्यात जितक्या नोटा आहेत का ह्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही. जरा डोकं ठिकाणावर होईल. ज्या ज्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र नाही ती नोट चुलीत घालायच्या कामी नाही सुंबळ्या. आणि तू धोत्रावाल्याला येड्यावानी समजू तू का. धोतर साधा असतं का. आता एखाद्या गायकाला लांब शर्ट घातल्यावर गर्व होत असेल. सिनेमाच्या चाली म्हणल्यावर ते असा उचूत असो करीत असेल. एखाद्या पकवाद्याला वाटत असेल मी लयच मोठा. अरे पैसे आम्हाला एकदा मुंबईला घेऊन आलं याच्यावर रेल्वे स्टेशनला एक जण गाडी घेऊन आलो 2.25 कोटीची. आणि त्या म्हणलं दादा तू कोण आहेस तर ते म्हणला मी टोल नाक्यावर टाळ्या वाजितो. गळ्यात शिकू खोटं आहे का बापू. खरंय खरंय. कल्याण स्टेशनला आम्हाला घ्यायला आला माणूस. ते आपा 2.25 कोटीची गाडी. मग आपल्या लोकांनी जरा टपऱ्या टुपऱ्या गाडीत बसल्या याला त्याला नाही कट हाणायला पाहिजे. ते पकवाद्या असेल गायक असेल तर कीर्तनकार असेल जरा हिशोबात राहत जाय. हा मागच्या लोकांची किंमत करावं लागल. शंकर बापू आपेगावकर पद्मश्री अमेरिकेत गेले. मागच्या लोकांनी संप्रदाय टिकिलाय म्हणून आपल्याला कीर्तनात येता येते. मागच्या लोकांची किंमत करा. जे आत्ताचे मागच्यांची वाभाडे काढतील का त्याचे संसार उभे जळतील. कारण अपमान देवाला सहन होत नाही. तो मी म्हणतो काय माझ्या मुखात ताकद आहे का. मालकाचे शब्द आहेत ते मोठ्या लोकांचे. बापू अमेरिकेला गेले. उद्धव बापू अमेरिकेतून विमानातून उतरत होते. ते दररोज लहान पकवात पोटशी धरला. खाली उतरल्यावर खांद्यावर घेतला. बॅग नव्हती बुवा. आता 80-80 हजाराच्या बॅग आहेत. बापू धोतर पकवात बांधायला धोत्रात धुडकं होतं. पद्मश्री शंकर बापू आपेगावकर धोत्राच्या धुडक्यात पकवात बांधला आणि विमानतळावरून खाली उतरले. केवढ्या लोक असतील त्या अमेरिकेतली स्वागता करता. एकाला नाही पकवात द्याला.
त्या घरी गेले, त्या घरापासून स्टेजवर पक्वात स्वतः नेला आणि स्टेजवरून पक्वात पुन्हा घरून विमानतळावर स्वतः. मराठी बोलणारा पत्रकार होता. त्या पत्रकाराने आप्पा विचारलं विमानतळावर, बापू एक शेवटचा प्रश्न आहे. बापू म्हणले जाऊ दे बाबा आता. नाही, एक शेवटचा प्रश्न आहे. आम्ही पक्वात सुखरूप तुम्ही जसा घेतला तसाच घेत होतो, आमच्याकडे का द्याला नाही? शंकर बापू आपेगावकरांच्या डोळ्यात पाणी आलं आणि सांगितलं, दादा अरे पक्वात खांद्यावर घेतो म्हणून अमेरिका पाहायला भेटली. क्या बात आहे. पक्वात खांद्यावर घेतो म्हणून अमेरिका पाहायला भेटली रे राजा. हे पक्वादामुळे किंमत आहे. याचा धरीन अभिमान, क्या बात आहे. याचा धरीन अभिमान, असं मुद्देसूद बोललं, प्रमाण मिळालं की स्वर्गीय नामधारक नथुराम बाबा केहाळकर म्हणायची कोटीची नोट आहे. भागवतकार स्वतंत्र आहे, रामायणकार स्वतंत्र आहे, शिवपुराणकार स्वतंत्र आहे, कीर्तनकार स्वतंत्र नाही. त्याच्या बापाची आगिरी नाही. तुम्ही मान्यता देताल ते पर्व काळ. म्हणून कीर्तनकारांना लय फुगलं नाही पाहिजे. विठाला विठाला प्रमाण. सुभाष बोला एक लय पाठ, प्रचंड पाठांतर, फार छान. अशी प्रमाण पाहिजे. बापूला तर तुमच्या बादशात म्हणत असतो मी. वांगीचा बादशाह, प्रमाणाचा बादशाह. कुले कुत्रे धरणारे वाघ लय पाहिले, पण कीर्तनातले प्रमाण धरणारे वाघ काही ठराविक. वा, 15 मिनिटं आयुष्य शिल्लक राहिलं नाही का महाराजाचं. इथपर्यंत आलतो ना. 15 मिनिटाच्या काळात महाराजाला तहान लागली आणि नेमकं पाणी प्याच्या टायमाला. काम किती खराब आहे पहा. हे वासना आहे ना, किती खराब आहे, किती खराब आहे. बाळासाहेब त्या 15 मिनिटात महाराजाला तहान लागली. महाराजांनी विचारलं, ऐ कोई, ए पाणी भेटल का रे? एक शिष्य नव्हता जवळ. एक बाई, शेतकऱ्याची बाई, महाराजाच्या आश्रमापासून टोपलं घेऊन भाकरीचं जात होती. 2-3 महिन्यापूर्वी लग्न झालेली नवरी होती. पेरणीचे दिवस होते, मोठी पेरणी, आणि डोक्यावर टोपल्यात भाकरी होत्या नवऱ्याची, सासऱ्याची. शेतात जो गडी होता त्याची भाकरी घेऊन, जवळच शेत होतं, आश्रमापासून चालली होती. काम्या किती बेकार आहे पहा. काम्या काम्या, ह्यो काम काम. पहा त्या रावणा काय झाले, किती काम्या हरामखोर आहे. महाराजाला आयुष्य राहिलं फक्त 5 मिनिटं शिल्लक. आणि 5 मिनिटात महाराज म्हणले, अरे पाणी देईल का कोणी? बोलता येत होतं पण चालता येत नव्हतं. बाईने विचार केला, अख्खं गाव या महाराजाचं दर्शन घेते, आणि लग्न झाल्यावर माझ्या मालकानं महाराजाच्या पाया पडायला आणलं होतं. आता महाराजाला पाहण लागली. आपण आता डोक्यावर काही पाणी नव्हतं. तिनं भाकरीचं टोपलं महाराजाच्या पर्णकुटीपाशी टेकलं, महाराजाच्या पर्णकुटीत प्रवेश केला. महाराजाला आयुष्य राहिलं 2 मिनिटाचं. लक्षात घ्या किती काम्या बेकार आहे. 2च मिनिटाचं आयुष्य शिल्लक राहिलं. आणि तितक्या 2 मिनिटात बाईनं पेला भरून पाणी घेतलं माठातलं, महाराजाच्या जवळ गेली. 1 मिनिट संपला, आयुष्य राहिलं 1 मिनिट. आणि 1 मिनिटात बाई जवळ जाऊन महाराजाच्या हातात पाणी दिलं. महाराजांचा हात सळसळ कापत होता. पाणी असं जवळ घेतलं, आयुष्य राहिलं अर्धा मिनिट. आणि अर्ध्या मिनिटात महाराजांनी गिलास असा जवळ नेला
आयुष्य राहिलं फक्त 9 सेकंद, आणि 9 सेकंदात ओठाला ग्लास लावणार तेवढ्या अवकाशात पाणी देणाऱ्या बाईकडे पाहिलं. आयुष्य राहिलं 3 सेकंद, आणि बाळासाहेब 3च सेकंदात महाराज म्हणला तरुणपणात भेटली असती तरी संलग्न केलं असतं. किती सेकंदात? 2 ते 2.5 सेकंदात महाराज म्हणला तरुणपणात भेटली असती तर हिच्या सोबत लग्न केलं असतं. आश्रमाच्या पुढे विमान उतरलं होतं, संदेशी विमान गेलं. महाराज 3 सेकंदामुळं तरी तपोबळी जन्मधारे तारे तपोबळे जन्मधारे तरी तपोबळे जन्मधारे वासनेचा संग होया अंतकाळी तरी तपोबळी जन्मधारी तपोबळे जन्मधारी. सगळ्यांचे दुःख समजू शकतो असल तर. वासनेचा संग होया अंतकाळी तरी तपोबळी जन्मधरी. स्पीकरवाल्यांना बाळासाहेब एक स्पर्श करून विनंती करतो, उद्याच्याला दुरुस्त करा तुमचं हे, उद्याच्याला दुरुस्त करा. मी एकटा आरोप करतोय का? तुम्ही आहेत का माझ्या संग? आणि तुम्ही जर म्हणत असाल चांगलं आहे तर मी त्याला हार घालतो 100-200 रुपयाचा. वस्तू छान असतील त्याबद्दल काही विषय नाही. बऱ्याच बायकायचे नवरे किराणा भरपूर आणतात पण त्याला भजे तळता येत नाही. विठाला 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 विठाला. तुम्ही कधी, कारण स्पीकरवाला आपल्या संप्रदायातला एक घटक बनलाय, आपण त्याच्या कधी विरोधात नाही बोललं पाहिजे, पण कधी कधी त्यांनी सुद्धा आपली थोडीफार कदर केली पाहिजे. कारण एकच कीर्तन करायचं नाही बाळासाहेब, पुन्हा सकाळी जायचं एका गावाला, संध्याकाळी एका गावाला. विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. राजे हो, 3 सेकंदामुळं महाराज मातीत गेला, फक्त 3 सेकंदामुळं. 3 सेकंद एका स्त्रीकडे वाईट दृष्टीनं पाहिलं, आप्पा गेलं का नाही मातीत. म्हणून इतकी वासना विचित्र, इतकी वासना विचित्र. जर जीवनात मोठं व्हायचं असेल तर फक्त वासना आवरा, वासना आवरा. भीष्माचार्यांचं जीवन काय काय जीवन. 22.5 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं, आणि 95 वर्षाचं म्हातारपण 22.5 वर्षाच्या पोराने घेतलं. बाप केला 22.5 वर्षाचा आणि पोरग झालं 95 वर्षाचं. आणि ते मधली प्रतिज्ञा द्या, सोडून वेळ संपलाय, तुम्ही कधी युट्यूबला ऐका, पण 2 मिनिटात सांगतो. आणि बापाचं लग्न लावायला पोरग मंडपाच्या कोपऱ्यात बसले. अंतरपड धरायला कोण असतील आपण? मंगलाष्टक म्हणायला काय तुमच्या माझ्यासारखे थोडेच असतील. ताई ग बाई ग सखाराम तात्याचा भग्या आणि श्रीराम तात्याची वची. मला वाटतं असे मंगलाष्टक म्हणल्यावर तोंडात रुमन घालीन ये रुमन. उद्याच्या सोहळ्यात असे मंगलाष्टक म्हणू देऊ नका. हा, कोणी म्हणा कोणी म्हणा, पण शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यहितृन मानावे. अहो राजे हो, मुस्लिम बांधवाच्या भंगारचा धंदा करणारा, डबोरोट्याचा धंदा करणारा, पेप्स्या गारी गारी विकणारा किंवा कोट्यावधी श्रीमंत, त्यांच्या विधीमध्ये चुका होत नाहीत आप्पा, चुका होत नाहीत. आपल्याकडे जसे जसे पैसे वाढीतील तसे तसे बायका सुद्धा नवरदेवाच्या पुढे नाचायल्यात. काय वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराजांना? हा, महाराज परस्त्रीला नाचिणाराचे पाय आणि हात तोडे, त्याचा चौरंग करणारा राजा त्या राज्यात जन्माला आला. त्या राज्यातल्या श्रीमंताच्या बायका लग्नात नाचत असत्याल तर कशाला शिवजयंती साजरी करायची? काय वाटत असेल शिवाजी महाराजांना? हा, जिच्या बाईच्या नवऱ्याला 2 ते 3 लाख रुपये महिन्याचं बेशिक आहे, त्याची बायको जर ताल धरीत असेल नवरदेवाच्या पुढं शेवंतीमध्ये, तर आपल्या आकली कुठे गेल्या? एक लक्षात ठेवा, पदर घेतलेल्या बाईनं तर पदन्यास करूच नाही, पण 5वी 6वीच्या मुलीला सुद्धा गॅदरिंग मध्ये नाचू देऊ नका. ऐका गिरगावच्या बाळूचं. इज्जतदार कुटुंबातली माणसं आहोत आपण, पवित्र संप्रदायातली माणसं आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातली माणसं आहोत आपण, महाराणा प्रतापाच्या राज्यातली माणसं आहोत, किती पवित्र देशातली माणसं आहोत. पद्मिनी नावाची स्त्री या देशात जन्माला आली. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा व्यक्ती पद्मिनी नावाच्या पवित्र स्त्रीला वाटवण्यासाठी आला. दारात खिलजी पाहिला, मालक आतमध्ये गेले, मालकाच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. पद्मिनी नावाच्या पवित्र स्त्रीने मालकाला विचारलं, प्राणनाथा
रुदंती को भवा. आपण कशा करत रडता? प्रिय, खिलजी आलेला आहे, राज्यासाठी आला नाही, संपत्तीसाठी आला नाही, आपल्या किल्ल्यासाठी आला नाही, तुझ्या शरीराचा भंग करण्यासाठी आलाय. तिने सांगितलं, मालक काय काळजी करू नका, तुमच्यासारख्या पुरुषार्थ पतीचं कुंकू लावलंय, या स्त्रीच्या अंगाला हात लावायची कोणाची ताकद आहे? जा त्याला पाहुणचार करा, तोपर्यंत तुमची स्त्री कोणाला दिसणार नाही. पण पुन्हा एकदा आतमध्ये आला, डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. बाईनं स्वतःचा पदराचा कोपरा घेतला. त्या पद्मिनी नावाच्या स्त्रीने आपल्या नवऱ्याचे डोळे पुसले. तुम्ही किती पवित्र राज्यातले आहात. जाता जाता एक शब्द सांगतो, जाता जाता तुम्ही किती पवित्र राज्यातल्या. आपल्या नवऱ्याचे डोळे पुसले आणि नवऱ्याला काय सांगितलं? मालक, तुम्हाला वाटतंय खिलजी तुमच्या पत्नीच्या शरीराला हात लाईल? बापू आप्पा एक अभंग आहे, सर्प माथा मणी, सर्पाच्या माथ्यावर मणी असतो. महाराज, तो मणी सर्प जीव घेतल्याशिवाय घेऊ देत नाही. एक वाक्य अभंगातले माझ्या माईंनो, एक पवित्र वाक्य, पवित्र मोठ्यांचं वाक्य, पतिव्रतेचे स्तन विध्वंसल्या प्राण हाताने. महाराज, हे वाक्य पद्मिनी नावाच्या स्त्रीने आपल्या मालकाला सांगितलं, मालक, पतिव्रतेचे स्तन विध्वंसल्या प्राण हाताने. या शरीराला हात जोपर्यंत याच्यात प्राण आहे तोपर्यंत खिलजी लावू शकत नाही. आणि पुन्हा ऐका, प्रेताला सुद्धा हात लावायची ताकद त्याच्यात नाही. 2700 बायका कामाला होत्या, 2700 बायका कामाला. सगळ्यांना सांगितलंय, माझं सौंदर्य बघून खिलजी आलाय, पण मी या शरीराला हात लावू देणार नाही. मी हात न लावू दिल्यामुळं त्याच्यासोबत 2500 फौज आहे, 2500 फौज आहे. आणि त्याच्यातला प्रत्येक त्याचा फौजीतला माणूस, त्याच्या सैन्यातला माणूस तुमच्या शरीराला स्पर्श करीन. तुमची काय इच्छा आहे? ह्या 2700 बायकांनी पद्मिनी नावाच्या स्त्रीला विचारलं. ह्या भारत देशातली पद्मिनी होती. तिला विचारलं, तुम्ही काय करणार? पाठीमागे एक कोरडी विहीर होती, कुंड म्हणतात त्या कुंडाला, जोहार कुंड नाव आहे. यूट्यूबला बघा, तुम्हाला ते गाणं ऐकायला भेटेल. अंगावरचे शहारे, पाप्याच्या सुद्धा अंगावरचे केस उभे राहतील, रोम उभे राहतील, इतकं चित्त थरारक प्रसंग आहे. त्याला जोहार कुंड म्हणतात. त्याच्यात वाळलेली लाकडं टाकली आप्पा, त्याच्यात कापूर टाकला, भगवं टाकून दिलं, बांगड्याचा चुडा टाकला, हिरवा खण टाकला आणि जाळ मोठा केला. आणि पद्मिनी नावाच्या स्त्रीनं त्याच्यात उडी टाकली. आपल्या मालकीनीने टाकल्याबरोबर 2700 बायकांनी कपाळाला कुंकू असताना त्या जोहार कुंडात जाळून घेतलं. पण परपुरुषाला अंगाला हात लावू दिला नाही. इतक्या पवित्र कुळातल्या माझ्या तुम्ही माईंनो आहात. म्हणून 5वी 6वी 7वी 8वीच्या तुमच्या पोटी जन्माला आलेल्या या जिजाऊच्या लेकीला, या सावित्रीच्या लेकीला नका गॅदरिंग मध्ये नाचू देऊ माझ्या माईंनो. पार्टच द्यायचं असेल तर महाराणा प्रतापांचं द्या, पार्टच द्यायचं असेल तर शंभू राजांचं द्या, पार्टच द्यायचं असेल तर शिवाजी राजांचं द्या, पार्ट द्यायचं असेल तर झाशीच्या राणीचं द्या, पार्ट द्यायचं असेल तर सावित्रीबाईंचं द्या, पार्टच द्यायचं असेल तर रमाबाईंचं द्या. त्या बाईनं सुद्धा नवऱ्याला फार अडचणीत मदत केली, फार अडचणीत मदत केली. अशा महापुरुषांचे पार्ट द्या. गाफील, चुकीच्या, नालायक गाण्यावर, पाश्चिमात्य संस्कृतीवर आपल्या 5वीच्या चिमुकल्या मुलीला नाचून आई बापानं खुर्चीवर बसून तिचे फोटो घेऊ नका. भविष्यात हा नाच जर वाढत गेला, भविष्यात हा जर नाच वाढत गेला तर माय बापाच्या नाकाला फक्त छिद्र राहतील, नाकाचे शेंडे राहणार नाहीत. ही येळ येऊ नये याच्याकरता आताच सावध व्हा. तुमच्या चपलाला हात लावून विनंती करतो, तुमच्या पाया पडून विनंती करतो. मला काही विनंती करण्याची याच्याकरता भाव निर्माण झाला. मी या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नावानं 2 टायमाची चांगली भाकरी खातो. आणि त्या माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांनी निर्माण केलेला भारत देश, माझं महाराष्ट्र राज्य असंच पवित्र राहावा याच्याकरता तुमची सुद्धा साथ असणं गरजेचे. माझ्या माईंनो, देशातला किती जरी मोठा बाप असेल, मी तुम्हाला शिकू शकतो राजो, पण माझ्या मुलांना मी जास्त वेळ देऊ शकत नाही. माझ्या मुलांना वेळ जास्त कोण देते? ते त्यांची आई देते. म्हणून या देशाची आई सात्विक असली पाहिजे, नवऱ्यापेक्षा जास्त बाई सात्विक असावा. म्हणून आपल्या मुलांना संस्कार घडू शकते. नका
पार्ट द्या, तिला राधा करा, तिला कृष्ण करा, तिला गोपी करा, तिला ज्ञानोबराय करा, तिला तुकोबराय करा, तिला मीरा करा, तिला जना करा, तिला सकुबाई करा, तिला गोरोबा काका करा, तिला रविदास करा, तिला चोखोबराय करा. द्या नाही पार्ट. कळू द्या आपल्या पुढच्या पिढींना आपली संत अशी होती. कळू द्या, कळू द्या, कळू द्या, कळू द्या. राजे हो, इतक्या पवित्र राज्यातले आपण आहोत. कोपऱ्यामध्ये मुलगा लग्न लावतोय. अंतरपट धरणारा एक व्यक्ती होता. वेळ संपला आप्पा. त्या व्यक्तीने मंगलाष्टक म्हणणाऱ्या ब्राह्मणाला विचारलं, गुरुदेव गुरुदेव मुलगा कुठे? नवरदेवाचा मुलगा कुठे? नवरदेवाचं लग्न लावणारा मुलगा कुठे? त्याला हातात माईक धरणाऱ्या ब्राह्मणाची डोळे पाणावली आणि त्या बावल्याच्या स्टेजहून हात पुढे केला. दादा, त्या कोपऱ्यात बसून बापाच्या अंगावर अक्षिदा टाकलेला 95 वर्षाचा म्हातारा मुलगा 22.5 वर्षाच्या बापावर अक्षिदा टाकतो. त्या मुलाचं नाव आहे पितामह भीष्माचार्य. स्वतःच तारुण्य काम जिंकला. यांना नर म्हणतात. विढोबा रखुमाई, काय संस्कृती आहे देशाची, काय संस्कृती आहे. आपा 6 स्त्रिया सुंदर, त्याच्यापैकी एक स्त्री सुंदर होऊन गेली 700 वर्षापूर्वी. तिचं नाव होतं कान्होपात्रा. आणि कान्होपात्रेला जंगलात आळंदीतल्या मालकान पाहिलं. गोपाळ बुवा, आळंदीतल्या मालकान पाहिलं आणि मालकाचं दर्शन घेतलं. ती धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी ज्ञानदेवाची म्हणून या. आणि ज्ञानोबरायानं ती पाठीलं. काय 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 महाराज दर्जा आहे संप्रदायाचा. एक सुंदर स्त्री तुकोबराय जंगलात भेटली. जाई हो तू माते नकरी सायास, आम्ही विष्णुदास तैशनो. काय ताकद. डोळे झाकून तील माय म्हणले. बाई लय शानी होती. बाई तुकोबराय म्हणली, मला माय म्हणता आणि डोळे का झाकता? मला बहीण म्हणता आणि डोळे का झाकता? लेक म्हणता आणि डोळे का झाकता? तिनं सांगितलं, बापान पोरीकडे डोळे झाकायचे नाही. बापानं आईकडे, मुलांना आईकडे बघून डोळे झाकायचे नाही. आणि बहीण म्हणत असाल तर भावानं बहिणीकडे बघून डोळे झाकायचे नाही. मला माय, बहीण आणि लेक म्हणलात, डोळे का झाकले? उत्तर कसं दिलंय? तुकोबराय म्हणले, माझी माय, तुला माय म्हटलो, तुला बहीण म्हणलो आणि तुला लेक म्हणलो, पण डोळे याच्याकरता झाकलो. आमच्या संस्कृतीमध्ये देवाला जर काही मागायचं असेल तर चित्त एकाग्र करावं लागते. आणि एकाग्र चित्त करायचं असेल तर हे हरामखोर मदत करीत नाहीत. म्हणून डोळे झाकून विटेवरच्या मालकाची प्रार्थना केली आणि त्याला एकच म्हटलं, या सुंदर माईच्या पोटी पुढचा जन्म दे. महाराज तुकोबरायचं जीवनाचा रास करण्यासाठी आलेली बाई वाहत्या पाण्याला आंघोळ केली आणि तुकोबरायचा श्रोता म्हणली. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. महाराज नियत किती गोड होते. कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे आपला काम आवरा, आपला काम आवरा. कामाने विचार. 250 मशाली होत्या पुण्याला एका माणसाला. 250, एक मशाल 2.25 2.5 किलो सोन्याची होती. काम आवारला नाही. गंगाबाई नावाची नृत्यांगना होती. गंगाबाई नावाची नृत्यांगना त्या काळातली आणि लावणी सम्राज्ञी होती. त्या बाईसाठी 250 मशाली तर गेल्याच. हत्तीवर 3.5 क्विंटलाची आंबारी होती. ती तर चुलीत गेली. मरताना कांदा भाकर सुद्धा भेटली नाही. आजही 200-200 एकर घुंगराच्या नादात घालणारे कितीतरी लोक मी पाहिले. काम आवरा. सगळ्यात मोठं आपलं जीवन. जर तुम्ही नाही पंढरीला गेले तरी चालेल, नाही काशीला गेले तरी चालेल, नाही कीर्तन ऐकता आलं तरी चालेल, नाही भजन करता आलं तरी चालेल. फक्त आपल्या पत्नीतला आणि दुसऱ्या स्त्रीतलं ज्याला अंतर कळतंय त्याला 1 नंबरचा वारकरी म्हणायचं. संसारातली व्याख्या आहे. लहान्या भावानं मोठ्याच्या बायकोला आई म्हणायचं. आई हाच दर्जा द्यायचा. वहिनीच म्हणायचं, पण दर्जा आई म्हणून द्यायचा. आणि मोठ्यानं लहान्याच्या बायकोला भाऊजाईच म्हणायचं, पण लेकीचा दर्जा द्यायचा. इतका अंतर ज्याला उषा पायत्यातलं कळतं तो भारतातला 1 नंबरचा महाराज आहे ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली. माझ्या रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांना
तुकोबारायचा गोड मंत्र आवडायचा म्हणून फक्त 30 सेकंद भीक मागतो. सगळ्यांनी हातवरी करा. तुकाराम 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 हा तुकाराम 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 हा तुकाराम 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 तुकाराम. बाळासाहेब, तुम्हाला तुमच्या मित्रांना तुमच्या सानिध्यात कोण ज्येष्ठ असतील काय असेल आतापर्यंत जे जे कार्यक्रम करता ते स्तुत्य उपक्रमात आलेले आतापर्यंत